मध्ये भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लढत काँग्रेसचे नाना पटोले यांच्याशी आहे, तर बसपाचे जमाल आणि वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे देखील रिंगणात आहेत। 2014च्या निवडणुकीत गडकरी पहिल्यांदाच नागपूर या संघभूमीतून लोकसभेसाठी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते, तर 5 वर्षात केलेल्या शहर विकास कामाच्या आधारावर ते यावेळी पुन्हा मतदारांपुढे गेलेत। तर दुसरीकडे काँग्रेसने नाना पटोले यांच्या रूपात नवीन चेहरा दिलाय, त्यामुळे पक्ष संघटनेतील हेवेदावे विसरून कार्यकर्ते कामाला लागले आहेत। तर रामटेकमध्ये एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत। यामध्ये शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाल, काँग्रेसचे किशोर गजभिये, बसपाचे सुभाष गजभिये, तर वंचित बहुजन आघाडीच्या किरण पाटणकर रोडगे यांचा देखील समावेश आहे। तर इथे देखील सर्वच उमेदवारांनी जोर लावला होता। रामटेक लोकसभा मतदारसंघात आता 19,21,047 इतकी संख्या झाली आहे। यामध्ये 9,96,456 पुरुष मतदार तर 9,24,561 महिला मतदार आहेत। मतदारसंघात एकूण 2,364 मतदान केंद्र आहेत। तर नागपूर लोकसभा मतदारसंघात मॉकपोल करून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। 50 मतं टाकून हे मॉकपोल या ठिकाणी करण्यात आले आणि हे मॉकपोल झाल्यावरती ईव्हीएम मशीन व्यवस्थित काम करत आहे की नाही याची खातरजमा करण्यात आली आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला 7 वाजता सुरुवात होत आहे। आपण आता या ठिकाणी मॉक पोलिंग पाहू शकतो, ते झालेलं आहे आणि टेस्टिंग जे आहे ते सुद्धा ईव्हीएमचं झालेलं आहे। अभिरूप मतदान म्हणजेच या ठिकाणी मॉक पोल जे आहे ते 50 ईव्हीएममध्ये मतं जे आहे टाकून पाहिली जातात आणि नोटासकट सर्व उमेदवारांना ही मतं टाकली जातात। नंतर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये रिसिप्ट जी आहे ती सुद्धा तपासली जाते। या ठिकाणी मॉक पोल जे आहे ते सर्व मतदान केंद्रावरती अनिवार्य आहे आणि या ठिकाणी विविध पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत ते सुद्धा उपस्थित राहणं आवश्यक आहे आणि त्यांच्यासमोरच हे मॉक पोल जे ते होतं। कुठल्याही पद्धतीने आक्षेप नंतर कोणी घेऊ नये आणि ज्या पद्धतीनं नियम आहे आणि प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनुसार हे मॉक पोल आता झालेलं आहे आणि विदर्भात पूर्व विदर्भातल्या 7 मतदारसंघामध्ये सकाळी 7 वाजतापासून मतदान सुरू होणार आहे आणि मॉक पोलनं आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे। व्हीव्हीपॅट मशीन ज्या आहेत त्या नव्या आणण्यात आलेल्या आहे आणि 44 डिग्रीपर्यंत तापमान आहे विदर्भात। ज्या ठिकाणी मतदान आहे काल तेवढं नोंदवलं गेलं होतं, आजही तेवढं असण्याची शक्यता आहे। त्यामुळे तापमानामध्ये या व्हीव्हीपॅट मशीन्समध्ये कुठलाही बिघाड होऊ नये किंवा तापमानामुळे त्याच्या परफॉर्मन्सवर कुठलाही फरक पडू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि भेलचे इंजिनियरसुद्धा तैनात आहे। व्हिडिओनी प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर।